एक्झाम्पल माझं नाव आहे, अपलोड आहे, सॅटेलाईट लॉन्च. तर आज चांगला दिवस गेला, खूप मस्तपैकी व्लॉग वगैरे शूट करत होतो. पण संध्याकाळी शेवटी एक अशी इंटरेस्टिंग गोष्ट कळली, जी की मी खूप एक्सायटेड आहे ती गोष्ट करण्यासाठी. ते म्हणजे स्पेसमधून सेल्फी घेणं. कारण की मी स्पेसबद्दल खूप मला आवड आहे भयंकर. म्हणजे मी त्याच्याबद्दल सारखं वाचत असतो, काहीतरी बघत असतो स्पेसबद्दल. पण हे मला माहिती नव्हतं की आपण स्पेसमधून सेल्फी घेऊ शकतो, राईट. म्हणजे ऑनलाईन तिथे चालू असतात, स्पेसमध्ये व्हिडिओ चालू असतात नाही का, कंटिन्यू 4K व्हिडिओ चालू असतात ISS वरून, जे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ज्याला आपण म्हणतो ISS. तर ही एक खूप भारी गोष्ट मला समजली. तर आपण एक ट्राय करून बघूया की जर म्हणजे बघू काय होतं की जर माझी सेल्फी घेता आली मला स्पेसमधून, तर ते किती भारी आहे. म्हणजे दिस इज समथिंग रिअली इंटरेस्टिंग दॅट आय वॉन्ट टू रिअली ट्राय. लेट्स सी, बघूया आपण नक्की काय होतं आहे ते, नक्की कसं. म्हणजे मला पण ते इंटरेस्टिंग आहे. मी पण खूप ट्राय करतो आहे की पहिल्यांदाच दिस इज माय फर्स्ट टाईम आय एम ट्राईंग दिस आउट. बट लेट्स सी काय होतं आहे ते. जस्ट वेट अ मिनिट. तर एक वेबसाईट आहे, त्यामध्ये आपल्याला जावं लागेल, selfiespace.com. आपण जाऊयात, जस्ट अ मिनिट. तर ही माझी लॅपटॉपची स्क्रीन आहे आणि आपण आता त्या वेबसाईटवरती जाऊया. सेल्फी, येस. मार्क रॉबर म्हणून एक आहेत ते, त्यांना ही वेबसाईट तयार केलेली आहे. त्यांना सॅटेलाईट लॉन्च केली आहे ती, आणि त्या सॅटेलाईटवरून आपण स्पेसमधून सेल्फी काढू शकतो. हिअर इज द, ही सेल्फी आहे ती. आणि लेट्स सी, बघू आता काय होतं आहे. इथं अपलोड आहे, राईट. अपलोड केलं. इथं तुमचा मेल आणि फुल नेम टाकायचं. फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे आदित्य, माझा मेल आहे हा. लेट्स अपलोड, कंटिन्यू. ओके. सो ॲक्च्युली माझ्याकडे आता सेल्फी नाही आहे चांगली माझी ह्याच्यामध्ये, लॅपटॉपमध्ये माझ्या. सो त्यासाठी मी एक चांगली सेल्फी बघतो आहे, जेणेकरून इट शुड बी नाईस, राईट. इट शुड बी अट्रॅक्टिव्ह. सो लेट्स सी काय होतं आहे. मी सेल्फीज ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत, डाउनलोड केलेले आहेत मी पण. मला फक्त बघू दे आता कुठे काय आहे, मी कुठे सेल्फी, कोणती चांगली सेल्फी असू शकते माझी जी मला आवडेल तिथे ठेवायला. सेल्फी, आय मीन ऑब्व्हियसली दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स म्हटल्यावरती इट शुड बी ग्रेट, राईट. काहीतरी असं चांगलं असायला पाहिजे, असं मला डोक्यात आहे. उगाच काही नाही अपलोड करायचं मला, जर फर्स्ट एक्सपिरियन्स घेतो मी तर. ओके. सो हां, आय थिंक ह्या दोन चांगल्या आहेत माझ्या फोटोज. लेट मी शो यू. ओके, हा फोटो, ही सेल्फी चांगली वाटते मला. आय थिंक हीच आपण सेल्फी ठेवूया. राईट. माय सेल्फी, राईट. डन. सो लेट्स सी, हिअर वी हॅव, आपण गेलो माय सेल्फी, अपलोड, राईट. सेव्ह. ओके, इथे झालेलं आहे सेव्ह फोटो. ओके, वेअर शुड वी टेक युअर सेल्फी? Want to snap flying on house or over the pyramids in the specific? येस. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जो ॲड्रेस द्यायचा ना, तिथं पण तुम्ही हे सेल्फी ॲड करू शकता. तुम्ही त्याचा ॲड्रेस देऊ शकता. ते सॅटेलाईट कदाचित तिथं येईल आणि तिथून तुमचं सेल्फी काढेल. तर ती एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी इथं माझं सगळ्या इन्फॉर्मेशन टाकतो आता. वेट. ओके, तर सगळी इन्फॉर्मेशन टाकून झालेली आहे माझी. ही माझी सेल्फी आहे आणि हे सगळे डिटेल्स, राईट. सबमिट माय डिटेल्स. लेट्स सी काय होतं आहे ते. ओके, मिशन
control has received your selfie. We can't wait to blast you into space. We just sent you a confirmation email. We'll send you another one once SAT GS is ready to snap your selfie. Sit tight and tell your friends about this. Yeah, sure. Your public URL. Let me see what. ओके, तर सेल्फी तर अपलोड झालेली आहे. रिव्ह्यूविंग सेल्फी. वी आर रिव्ह्यूविंग युअर अपलोड टू मेक शुअर इट इज क्लिअर फॉर लॉन्च. सेल्फी अप्रूव्ड. सॅट GS स्नॅपिंग फोटोज. नेक्स्ट फेज मिशन कम्प्लीट. राईट, अशा ऑलमोस्ट 4 स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. फर्स्ट स्टेप इज रिव्ह्यूविंग सेल्फी, ज्यामध्ये तुम्हाला ते सेल्फी रिव्ह्यू करतात. दुसरी म्हणजे सेल्फी अप्रूव्ड. दुसरी तुमची सेल्फी अप्रूव्ड होते. सॅट गस इज स्नॅपिंग फोटोज, म्हणजे ती जी सॅटेलाईट आहे ते ती ज्या वेळेस तुमच्या लोकेशनवरती येईल तर त्या लोकेशनवरती आल्यानंतर ती सेल्फी कॅप्चर करेल. तुमची ही सेल्फी जी आहे ना ती तुमची कॅप्चर करेल. सो लेट्स सी. अजून हे तर जस्ट दिस इज द फर्स्ट पार्ट, राईट. ब्लॉगचा फर्स्ट पार्ट आहे. आता मला नाही माहिती की सेल्फी ती कधी अपलोड करणार, म्हणजे कधी माझ्या मेलवरती अपलोड होईल सेल्फी, पण लेट्स सी, बघू. ओके, तर दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथं सॅटेलाईट आहे. ह्या सॅटेलाईटवरून फोटो निघणार आहे आपला. आणि इथं माझी लोकेशन आहे. ही जी आहे ती माझी लोकेशन आहे. इथं सन आहे, राईट. इथं अमेरिका आहे. हे दोन. हा साऊथ आफ्रिका, राईट. एशिया, हा एशिया. आणि इथं आपली लोकेशन ही, राईट. तर इथं मी ही जी लोकेशन बरोबर एक्झॅक्ट ही लोकेशन आहे. नाही, पुणेची लोकेशन आहे, पण ॲक्च्युली इथं कुठेतरी माझी लोकेशन असायला पाहिजे, राईट. सो लेट्स सी. म्हणजे हा जो आहे हा एक ट्रॅक आहे तिचा सॅटेलाईटचा. कदाचित ह्या ट्रॅकवरून ज्यावेळेस ती येईल सॅटेलाईट इथं अशी, तर त्यावेळेस ती कॅप्चर करेल फोटो ज्यावेळेस ती आपल्या लोकेशनवरती येईल त्यावेळेस. सो बघू आता त्यांचा मेल कधी येतो आहे मला. तर ही गोष्ट आहे. आणि म्हणजे लिटरली तुम्ही ट्रॅक करू शकता ती सॅटेलाईट. मला माहिती नाही नक्की किती वेळ लागेल ह्याला, पण तो जो ट्रॅक आहे तर तो असं दाखवतो की कदाचित लवकरात लवकर येऊ शकते सॅटेलाईट ती, कारण की इट्स ट्रॅव्हलिंग व्हेरी फास्ट. ऑलमोस्ट 300 माइल्स अबोव आहे ती. आणि 70,000 माइल्स पर आवरनं ती सॅटेलाईट ट्रॅव्हल करते सध्या. दिस इज समथिंग रिअली इंटरेस्टिंग. तर ज्यावेळेस ते आपल्या स्पेसिफिक ह्याच्यावरती येईल लोकेशनवरती, त्यावेळेस ते आपल्याला आपली सेल्फी सेंड करेल. लेट्स सी. तर आता ऑलमोस्ट सेल्फी वगैरे अपलोड केली आहे मी. आणि अशा गोष्टी मला खूप इंटरेस्टिंग करतात खरं तर. म्हणजे जस्ट इमॅजिन तुम्ही स्पेसमधून सेल्फी काढताय, हे खूप असं इंटरेस्टिंग नाही आहे का? तर बघू, आता मी तर सेल्फी अपलोड केली आहे. ज्यावेळेस सॅटेलाईट ती आपल्या लोकेशनवरती येईल त्यावेळेस ती सेल्फी काढेल आणि नंतर आपल्या मेलला सेंड करेल. तर ही खूप इंटरेस्टिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे फ्रीमध्ये, तुम्हाला काही कॉस्ट नाही आहे यासाठी. सो मी खूप एक्सायटेड आहे. अशा गोष्टी मला खूप एक्सायटेड करतात त्या गोष्टी. म्हणजे स्पेसबद्दल गोष्टी असतील किंवा पृथ्वीबद्दल गोष्टी असतील किंवा दुसऱ्या अशा नॅचरल ज्या काही गोष्टी आहेत, राईट, त्या मला खूप भयंकर एक्साईट करतात. तर बघू आता ज्यावेळेस माझ्याकडे सेल्फी येईल त्यावेळेस ह्या व्लॉगचा दुसरा पार्ट येईल. मला पहिल्यांदा ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस जयंती नारळीकरांचा धडा होता. जयंती नारळीकर आपल्याला माहिती आहेत, भारताचे खूप मोठे फिजिसिस्ट आहेत ते. तर सायंटिस्ट आणि फिजिसिस्ट आहेत ते. तर त्यांचं एक विश्वाचे अंतरंग म्हणून एक धडा होता. त्यानंतर ना त्या धड्यानं खरं तर माझी जी एक्साइटमेंट आहे स्पेसबद्दल ती खूप वाढवलेली. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसानं, प्रत्येक मुलानं, लहान मुलानं स्पेशली स्पेसबद्दल जाणून घ्यावं. कारण की त्या ज्या काही गोष्टी आहेत स्पेसबद्दलच्या त्या जबरदस्त आहेत. म्हणजे मी सांगू शकत नाही एवढ्या त्या. आपल्याला आपण किती छोटे आहोत ह्या विश्वामध्ये हे आपल्याला सांगतात. अच्युत गोडबोलेंचं एक पुस्तक आहे किमियागार म्हणून, जे की माझ्या मित्रानं रेफर केलं होतं मला. ते मी वाचलेलं. आणि ते वाचल्यावर ते लिटरली म्हणजे आपण काहीच नव्हतं. आपण लिटरली काहीच नव्हतं या जगामध्ये. आपल्याला ह्या गोष्टी समजतात. तर
इथून हा सगळा प्रवास सुरू झाला आणि आत्ता असं झालं आहे की मी बऱ्याच गोष्टी वाचलेल्या स्पेसबद्दल. आणि मला ज्या वेळेस मी वाचतो स्पेसबद्दल, लिटरली जर तुम्ही माझं इंस्टाग्राम अकाउंट चेक केलं आणि तुम्ही जर माझ्या फॉलोईंगमध्ये जर गेला तर मोस्टली अशाच स्पेसबद्दलच्याच गोष्टींना मी खूप फॉलो केलेलं आहे किंवा पेजेसला फॉलो केलेलं आहे, व्यक्तींना फॉलो केलेलं आहे, ॲस्ट्रॉनॉट्सला फॉलो केलेलं आहे, नासाला फॉलो केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट इस्रो असेल, नासा असेल, म्हणजे त्यांचे जेवढे काही आहेत, इवन स्पेस मिशन्स असतील. आत्ता रिसेंटली आर्टेमिस 2 स्पेस मिशन जे गेलं तर त्याच्याबद्दल पण त्याचं पण पेज हे केलेलं आहे, त्याच्याबद्दल पण माहिती घेतली. आपले चंद्रयान असतील किंवा जेम्स वेब टेलिस्कोप असेल, ह्या सगळ्याबद्दल माहिती घेतलेली. त्यामुळं आणि ह्या गोष्टी खूप भयंकर एक्सायटेड आहेत. ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी, लहान मुलांना, यंगस्टर्सला ह्या गोष्टी माहिती असायलाच पाहिजेत. कारण की जर तुम्हाला तुमच्या स्पेसबद्दल माहिती नसेल, तुम्ही पृथ्वीवरती राहताय पण पृथ्वीच्या पलीकडे काय हे जर माहिती नसेल ना, तर खूप मोठी चूक करताय तुम्ही. खूप भारी आहे ते विश्व, खूप जबरदस्त आहे ते. पुढं जे पृथ्वीच्या वरती जे काय आहे ना ते खूप जबरदस्त आहे. बघू आता. इवन आय एम वेटिंग फॉर दिस सेल्फी अँड यू आर वेटिंग फॉर दिस सेल्फी टू.